तिरुची सरई करतात, रेगुडे सरई करतात. माझ्यासोबत डोंगरे साहेब राहुल हे आमचे तालुका अध्यक्ष नायब तहसीलदार मॅडम. मला परवाच्या दिवशीपासून निरोप मिळाला. परवा मी तहसीलदाराला बोललोय, मी कलेक्टरलाही बोललो. आता मी एक तासानंतर DSP, PI, तहसीलदार, AGM या सगळ्याची बैठक लावणार आहे DSP ऑफिसला आत्ता. त्याच्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल केला तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, कारण की हे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आहे. हे याचं रजिस्ट्रेशन ह्या मल्टीस्टेट निधीचं बरोबर आहे, केंद्राचं आहे. त्याच्यामुळं हे तुमचेच नाही आहे, बदनापूरचे, पैठणचे, सगळ्याला त्यानं उल्लू बनेल. एकदम जाईल माणूस आहे. जेव्हा तुम्ही ठेवी ठेवायला गेले तिथल्या सरपंचाला तेल दिलं, हे दिलं, बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती आहे सगळी स्टोरी, मी माहिती घेतली. म्हणजे आणि त्यांनी स्वतःचे ही पैसे सगळे स्वतःच्या जमिनी त्याच्यात गुंतवणूक करून ठेवली आणि तुमच्या गरीब लोकांचा वाटोळ करण्याचा ते धंदा तुला. म्हणून मी तुम्हाला एक तास 2 तासामध्ये मला निरोप देतो, तुमचे काही प्रतिनिधी बोलून घेतो, म्हणून आम्ही पुन्हा कलेक्टरकडे जातो. त्याच्यामुळं आज निर्णय घेऊ, आपण काही ना काही निर्णय करून उपोषण सोडावं लागणार आहे. पैसे भेटण्यासाठी त्याच्यावर काय कारवाई करता येईल आणि तो पैसे कसे तुमचे देता येईल हे आज आपण बैठकीत निर्णय घेऊ. मी एवढंच सांगतो. मी कलेक्टरलाही बोलतो ना सगळं, बरोबर मॅडम. त्याच्यामुळं आपण